आज आपण एकदम झटपट असा मटार मसाले भात करणार आहोत. तर रेसिपी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते बघूया. अर्धा किलो ताजा मटार सोलून घेतला आहे. 4 कांदे बारीक चिरून घेतले आहे. 4 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहे. टोमॅटो आणि कांदा यामुळे आपल्या मसाले भाताला खूप छान चव येणार आहे. वाटणाचे साहित्य: 4 मध्यम आकाराचे कांदे, लसूण 25 ते 30 पाकळ्या, मुठभर कोथिंबीर, 1 इंच आले, 2 हिरवी मिरची आणि खोबरे. कांदा आणि खोबरे भाजून घेऊया. यामध्ये 5 ते 6 लवंगा, 2 वेलची, 1 मसाला वेलची, दालचिनी 1 इंच. आता हे सर्व बारीक पेस्ट करून घेऊया. आता तांदूळ घेऊया. 4 वाट्या तांदूळ घेतले आहे. इंद्रायणी तांदूळ आहे हा. तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. आपण हा मसाले भात कढईमध्ये करणार आहोत. एका मोठ्या कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी तडतडली की 1 चमचा जिरे टाकून त्यानंतर 4 कांदे बारीक चिरून घेतलेले टाकून घेऊ. कांदा परतून घेऊया. त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो परतून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून थोडे मऊ शिजेपर्यंत परतून घ्यायचे. या भातामध्ये कढीपत्ता नक्की घाला. याने भात खूप टेस्टी लागतो. त्यानंतर 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 2 छोटे चमचे हळद घालून घेऊ. मिक्स करून यामध्ये ताजा वाटाणा टाकून घेऊया. मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर तयार वाटण टाकून घेऊ. वाटण चांगलं तेलात परतून घ्यायचं. 1 चमचा मीठ टाकून पुन्हा मिक्स करून घेऊया. अर्धी वाटी पाणी टाकून मिक्स करून बारीक गॅसवर झाकण ठेवून 5 मिनिटे वाटाणा शिजवून घेऊया. 5 मिनिटांनी वाटाणा आणि मसाला चांगलं एकजीव झाले आहे. आता यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. इंद्रायणी तांदळाचा मसाले भात खायला खूप छान लागतो. तांदूळ चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर 4 वाट्या तांदूळ आहे तर 8 वाट्या पाणी गरम करून टाकूया. मिक्स करून घ्यायचं. मोठ्या गॅसवर भाताला उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून 10 मिनिटे भात शिजवून घेऊया. 10 मिनिटे झाल्यानंतर भात एकसारखा हलवून घेऊया. त्यानंतर साजूक तूप टाकून मिक्स करून घ्यायचं. आता हा भात आपण 5 मिनिटे अजून थोडं वाफवून घेऊया. आपला झटपट असा गरमागरम मटार मसाले भात खायला तयार झाला. वरून थोडे आणखी तूप टाकून खायला खूप छान लागतो. तर हा मसाले भात तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल
तुमचे मनापासून धन्यवाद.